दुसरं म्हणजे एक अलिबागची एक स्टोरी होती. म्हणजे माझ्या मित्राचा फार्म हाऊस आहे मुरुडला. तर तिथे त्याचा आम्ही गेलो होतो 31st नाईटसाठी ॲक्च्युली. आणि त्याची तिथे आत्या आहे आणि तो असं बोलतो की त्याच्या आत्याच्या अंगामध्ये थोडं येते, कारण की ते एकदम असं जंगलासारखं आहे आणि जंगलाच्या मध्ये त्याचं फार्म हाऊस आहे. आजूबाजूला काहीच नाही, म्हणजे मार्केट एकदम असं 5-10 किलोमीटर बाहेर. आम्ही असं 31st आम्ही फिश वगैरे असं आणलं होतं संध्याकाळी मार्केटमधून, मच्छी वगैरे मस्तपैकी. तर साफ करत बसलो होतो आम्ही सगळे असे. आणि एक माझा मित्र आहे रोहित करून, त्याची खूप फाटते, म्हणजे असं आवाज पण आला ना नुसता की तो सरळ हे होऊन जातो की हा, म्हणजे एकदम कॉन्शियस होतं की काय आजूबाजूला, म्हणजे एकदम असा बोलतो ना फुल भितरलेला होतो. तर मग आम्ही फिश साफ केलं आणि त्याची आत्या अशी येऊन मागे बसलेली आमच्या, आणि मला पण तिला बघून फुल भीती वाटायचीच, कारण तिचं लुकच एकदम असं होतं ना की रात्री बघशील तर फाटूनच जाईल. हा ओके. तर आम्ही असं फिश साफ केलं, नंतर आम्ही बार्बिक्यू करत होतो. तर बार्बिक्यू करतात आणि आय गेस पॉम्फ्रेट आणि प्रॉन्स आम्ही हे करत होतो. तर आम्ही ठेवलं जस्ट ह्याच्यावरती ठेवला होता बार्बिक्यूच्या ह्याच्यावरती, आणि आम्ही 2 मिनटासाठी किचनमध्ये गेलो. ते किचनमध्ये गेलो, बाहेर आल्यानंतर ते बार्बिक्यूवरती जेवढे पण फिश आम्ही ठेवलेले ते गायब. तर मग माझा मित्र ज्याचा फार्म हाऊस होता ना, त्यांनी त्याच्या आत्याला विचारलं कुठे गेलं, तर ती त्याची आत्या काय बोलली की मला माहीत ना, तो घेऊन गेला. तर माझ्या मित्रांनी विचारलं तो परत आलेला इथे आणि कधीपासून येतोय, तर ती असं बोलत होती की तुमच्याच मागे येतो. आणि हव्याला ते जसं ती बोलली की तुमच्याच मागे आमची फाटली. मी आणि जो दुसरा एक रोहित करून मित्र होता, आम्ही दोघांचे एक दुसऱ्यांचे चेहरे बघतोय की काय. तर मग तो रोज येतो, रात्री पण काल आलेला, मला छळतो, मला खाणं नाही दिलं तर असं तसं. आत्या एकटी राहायची तिथे? हां, तिथे एकटी राहायची, आणि बेबी त्याचमुळे ते परिणाम थोडं असं डोक्यावरती झाला. मग नंतर कळालं की तिकडचं छळत नाही, तो तिकडचा असं राखणदार का काहीतरी असतो ना, तर तो त्याला जेवण लागते, म्हणजे असं त्या जागेवरती जर आपण काय बनवतोय तर तिकडचे माणसं बोलतात की फर्स्ट तुम्ही त्याला त्या जागेवरती ठेवा, नाहीतर मग तो तुम्हाला काय त्रास वाचणार येणार. पण जेव्हा ते ऐकलं की तो तुमच्याच मागे उभा आहे, तर ते वगैरे एकदम हार्टबीट जे फास्ट झालेले ना, ते एक्सपिरियन्स तो खतरनाक. आणि आम्ही लिटरली बघितलं की 2 मिनिट फक्त किचनमध्ये गेलो आणि बाहेर आल्यानंतर बघतोय तर काहीच नाही, खाणंच गायब. एकतर मेहनत करून मच्छी आणली आहे भाई. हां, आणि ते असं पण नाही की छोटे पीसेस होते, एकदम प्रॉपर मोठे पीसेस ठेवलेले. आणि त्याचं ना ते हाडं कुठे काय सालं पण नाही दिसली, फुल गायब झाले. आणि आजूबाजूला कोण माणसं आणि जनावर पण नाही आहेत की एवढं लवकर घेऊन कोण जाईल एवढं. हा, म्हणजे हे नक्की काहीतरी भलतं विचित्र आहे इथे. आणि आत्या पण एवढ्या लवकर खाऊच नाही शकत. आणि त्याला दात पण नाही वरतो, म्हणजे खूप म्हातारी नाही, म्हणजे वीक असल्यामुळे ते म्हणजे खाणं तर इम्पॉसिबल, एवढं तर आपण पण नाही खाऊ शकणार. मुलं हे काहीतरी भलतंच आहे. निघूया आपण इथून, जास्त इकडचा 31st आपलंच 31st होऊन जायचा. डेंजरस होतं बाई फुल.